देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलमध्ये एक हदस्सा नावाची स्त्री आहे, जिला दुसरं पण एक नाव होतं. आणि काय तिचं नाव होतं बरं? एस्तेर. ही एस्तेर एक अनाथ मुलगी होती. या अनाथ मुलीचा विवाह एका राजाबरोबर झाला. किती लोक आमेन म्हणतील? आमचा परमेश्वर एखाद्याला धुळीतून उचलून अधिपतींच्या बरोबर नेऊन बसवणारा देव आहे. जोपर्यंत ती अनाथ होती, तिला एका देवाच्या दासाने सांभाळलं आणि त्यानंतर तिला संधी मिळाली की ती राजवाड्यात राहू लागली. तिच्या त्या अनाथ परिस्थितीमधून ज्या दिवशी तिचं पाऊल राज दरबारी पडला असेल, तिच्या आनंदाला थारा राहिला नसेल. आमेन. ज्या दिवशी तिचं पाऊल त्या राजाच्या दरबारात पडला असेल एक राणी म्हणून, त्या दिवशी तिच्या आनंदाला थारा राहिला नसेल, ती किती आनंदी झाली असेल. पण आज हे सांगायला मी तुम्हाला इथं आलोय, त्या एस्तेरपेक्षा मोठा आनंद माझ्या देवाने माझ्या मनात दिलाय. कारण आम्ही राजाच्या जवळ नाही, राजांच्या राजाजवळ आणि प्रभूंच्या प्रभू जवळ, सेनांचे यहोवा देवाजवळ आम्ही आलेलो आहोत. शास्त्रेच्या पुस्तकात इफ्ताह नावाचा व्यक्ती आहे आणि घरच्यांनी त्याला हाकलून दिलं. गेला लांब टोब नावाच्या देशाला आणि तिकडं रिकामटेकड्या लोकांबरोबर फिरत राहिला. जीवनाला काय अर्थ नव्हता. आणि ज्यावेळेस वैऱ्याने इस्रायल लोकांवरती स्वारी केली, इस्रायलचे वडीलजन त्याला शोधत शोधत त्या देशापर्यंत पोहोचले आणि त्याला विनंती केली की तू आमच्या बरोबर चल आणि आमचं तू शास्ता हो, आमच्यासाठी तू लढ. ज्याला हाकलून दिलं होतं तो परत एकदा ज्यावेळेस इस्रायलमध्ये शास्ता म्हणून उभा राहिला, त्याला फार मोठा आनंद झाला असेल. पण त्या इफ्तापेक्षा मोठा आनंद देवाने आज तुमच्या आणि माझ्या मनात दिलेला आहे. ज्याला हाकलून दिलं होतं एदेन बागेमधून, आज त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने आम्ही परत एकदा देवाशी जुडलो गेलो आहोत. जे परिवाराच्या बाहेर झाले होते ते आता परिवाराच्या आत आलो आहोत. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आणखीन एक सांगेन मी. शाऊल राजा आणि त्याच्यानंतर दुसरा राजा कोण झाला? दावीद राजा झाला. शाऊलाचा मुलगा होता योनाथान आणि योनाथानला एक मुलगा होता अपंग. युद्धात शाऊल मेला, योनाथान मेला आणि ह्या अपंग मुलाचं काही भवितव्य राहिलं नाही. एक दिवशी ज्यावेळेस दाविदाची आणि अपंग मुलाची भेट झाली, जो मुलगा योनाथानचा होता, दाविदाने त्याच्यावर कृपादृष्टी केली. सगळ्या शाऊलाच्या जमिनी त्याला बक्षीस देऊन टाकल्या. ऐकताय का चर्च तुम्ही? त्या मुलाला ज्याला जमिनी बक्षीस मिळाल्या त्याच्यापेक्षा आनंद आमचा मोठा आहे. कारण आम्ही जमिनींचे नाही, आम्ही स्वर्गाचे, देवाच्या राज्याचे, सामर्थ्याचे आम्ही भागीदार आहोत. हालेलुया. राजाच्या बरोबर त्याला मेजवानी रोज असायची. आज आम्हाला वचनाची मेजवानी आहे. आम्ही आशीर्वादित लोक आहोत. म्हणा मी आशीर्वादित आहे. का आशीर्वादित आहे माहितीये का? कारण तुम्ही आणि मी देवाची लेकरं आहोत. हालेलुया. देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. येशू ख्रिस्त 33.5 वर्ष आमच्यात आला आणि त्याने आमच्यात वस्ती केली. तो सारखं बोलायचा. 3 वेळा तर त्यांनी भविष्यवाणी केली की मनुष्याचा पुत्र धरून दिला जाणार आहे, मारला जाणार आहे, मी क्रुसावरती जाणार आहे. शिष्य खिन्न व्हायचे. सगळं चांगलं चाललेलं असताना येशू मध्येच सांगायचं मी मरणार आहे तुमच्यासाठी. पेत्र ते एकदा डेअरिंग करून म्हटलं, प्रभू तुमच्या बरोबर असं होऊ नये. प्रभूने त्याला जरा दटावलं, असं बोलू नको, जी देवाची योजना आहे ती पूर्ण झाली पाहिजे. आणि मग ज्या वेळेस शिष्यांना कळत होतं की हा जाणार आहे, पण त्यावेळेस त्याने काय म्हटलं माहिती का? योहान 14 अध्याय 18 ते 20 वचनामध्ये, योहान 14, 18 ते 20 मध्ये तो म्हणतो, मी तुम्हाला अनाथ असे
सोडणार नाही. हालेलुया. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. मी तुमच्याकडे येईन. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही पाहाल. मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. मी तुम्हाला दुसरा कैवारी देईल, प्रभूचं वचन आहे. मी तुम्हाला पवित्र आत्मा देईल. मी तुम्हाला आशीर्वादाने भरेल. प्रभूचं हे अभिवचन आहे आणि प्रभूने हे अभिवचन दिलंय की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. आज आम्हाला हा स्वर्गीय आनंद प्राप्त झालाय की देवाने आम्हाला त्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. देवाच्या परिवाराचा तुम्ही आणि मी भाग आहोत. परिवारामध्ये देवाने तुम्हाला आणि मला स्वीकारलेलं आहे. जसं एखादं झाड दुसऱ्या झाडात कलम केली जाते, दुसरी एखादी फांदी घेऊन एका चांगल्या झाडामध्ये ती कलम केली जाते. रोमकरास पत्र 11 अध्याय आणि 17 वचन, रोमन चॅप्टर 11 वर्स 17, रोम 11:17. आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्यांच्या जागी कलम रूपे लावला गेलास व जैतूनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास. जो तू रानटी होतास, तुला त्या चांगल्या झाडामध्ये कलम करण्यात आलेला आहे. जे आम्ही चांगले नव्हतो त्या आम्हाला चांगल्या देवाबरोबर जोडण्यात आलेला आहे. आणि म्हणून इथून पुढे तुम्ही म्हणू शकत नाही की मी अनाथ आहे, मी दरिद्री आहे, मी एकटा पडलेलो आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज रात्री हे वचन घेऊन देवाने मला त्या लोकांसाठी पाठवलंय जे दुःखामध्ये आहेत, अडचणीत आहेत आणि ज्यांना वाटतं की देवा मी एकटा पडलोय. माझी प्रार्थना तू कधी ऐकणार आहेस? माझ्या प्रार्थनेचं मला कधी उत्तर देणार आहेस? माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, प्रभूचं वचन तुमच्यासाठी आहे की तुम्ही देवाचे पुत्र आणि कन्या आहात. स्वर्गीय राज्याचे तुम्ही वारसदार आहात. देवाने तुम्हाला जगापासून निवडून वेगळं केलेलं आहे. आमेन. हालेलुया. रोमन चॅप्टर 8, रोम 8 14 ते 17 वचन, रोम 8 आणि त्यातील 14 ते 17 वचन. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. तितके कोणाचे पुत्र? कोणाला? ज्यांना देवाचा आत्मा चालवत आहे ते सगळे देवाचे पुत्र आहेत. आम्ही देवाची लेकरं आहोत का? कारण आम्हाला दुष्टात्मा नाही. हालेलुया. एका व्यक्तीला दुष्टात्मा लागला, त्याला तो दुष्टात्मा आगीत टाकायचा, त्याला पाण्यात टाकायचा, वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहतो. पण ज्याला पवित्र आत्मा आहे, ज्याच्यावर देवाचं सामर्थ्य आहे, त्याच्यावर शिक्का मारलेला आहे, जग त्याला काय म्हणून ओळखणार आहे की हा देवाचा पुत्र आहे, हा ही देवाची कन्या आहे, हे देवाचे लोक आहेत, हे शांती करणारे आहेत, हे देवाच्या सामर्थ्यात जगणारे आहेत. ज्या वेळेस आम्ही देवामध्ये आहोत आणि ज्यावेळेस देवाचा आत्मा आमच्या जीवनात आहे त्यावेळेस आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही. दासपणाचा आत्मा, भीती बाळगण्याचा आत्मा आम्हाला दिला नाही. भीती एक फार भयंकर गोष्ट आहे. घाबरणारे पाण्यावर चालू शकले नाहीत प्रियांनो. हालेलुया. पेत्राला भीती वाटली आणि ज्या चमत्कारात त्याने चालायला पाहिजे होतं त्या चमत्कारात तो टिकू शकला नाही. भीती अनेक आशीर्वादांना घालवू शकते, पण ज्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे तो व्यक्ती बेधडक बनतो प्रियांनो. त्याचे जीवन देवाच्या सामर्थ्यात अगदी आशीर्वादित होतं आणि त्या व्यक्तीमध्ये देवाचं कार्य व्हायला सुरुवात होते. देवाचा आत्मा ज्याला मिळालेला आहे तो आत्मा दासपणाचा नाही. तो आत्मा, बायबल काय सांगतं पहा, तर ज्याच्या योगे आपण आबा बाप्पा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. दत्तकपणाचा आत्मा देवाने दिलेला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत. म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो तरच. आमेन. आपण कुणाबरोबरचे वारस आहोत? ख्रिस्ताबरोबरचे, म्हणजे येशू बरोबरचे. ख्रिस्ताबरोबर वारस असणं म्हणजे काय ते समजून घेऊया. वचनाच्या उलगड्याने माणसाला मोठा आशीर्वाद प्राप्त होतो आणि ज्याला वचनाचा उलगडा कळत नाही
त्याला त्या वचनाचा अर्थ कळत नाही, त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद मोकळे होत नाहीत. म्हणून आशीर्वादाचा अर्थ कळायला पाहिजे. ख्रिस्ताचे, देवाचे वारस, ख्रिस्ताच्या बरोबरीचे वारस, त्याच्या सोबतीचे वारस, असं इथे लिहिलंय. बरं, उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये देवबापाने आकाश, पृथ्वी आणि सर्व काही निर्माण केलं. झाडं झुडपं प्रत्येक गोष्ट 6 दिवसात देवाने सगळं काही बनवलं. आणि ज्या वेळेस परमेश्वराने वनस्पती झाडे बनवली, एक सृष्टीला परमेश्वराने एक नियम घालून दिला. आणि नियम असा होता, जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत पेरणी आणि कापणी चालू राहणार. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. काय चालू राहणार? आणि म्हणून तुम्ही जे दान देता, दशमांश देता, त्याला काय म्हटलेलं आहे? पेरणी म्हणतात. कारण देव तुम्हाला कापणी करण्याची संधी देतो. जे तुम्ही पेरता त्याच्यापेक्षा अनेक पटीने तुम्हाला कापणी करण्याची संधी मिळते. हा बायबलचा सिद्धांत आहे. आणि जे सिद्धांत देवाने तयार केलेले आहेत, जे सिद्धांत परमेश्वराने बनवलेले आहेत, ते सिद्धांत परमेश्वर स्वतः पाळतो. काही लोक काय म्हणतात की तुम्हीच करा, तुम्ही असं वागा, मी गपचूप कसाही वागेन. तुम्ही चांगले व्हा आणि मी गपचूप वाईट वागेन. देव तसा नाही. तो जे बोलतो ते आधी स्वतः करतो. तो म्हणतो तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. तुम्ही सत्य वागा कारण मी सत्य आहे. तुम्ही सामर्थ्याने भरा कारण मी सामर्थ्यवान आहे. आधी तो करतो, मग तुम्हाला सांगतो. त्याने सांगितलंय जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत पेरणी आणि कापणी ही होत राहणार. बर, योहान 3:16, एवढी प्रीती केली की त्याने आपला, म्हणजे देवाला पुत्र किती? एकच. सगळ्यांनी म्हणा एकच. एकच, दुसरा तिसरा नाही. किती? एकच. देवाला पुत्र किती? एकच. बस, विषय संपला. देवाला एकच पुत्र. मग आता देवाने काय केलं माहितीये का? त्याचं वचन आहे, जोपर्यंत गव्हाचा दाणा मरत नाही त्याचं जे पीक आहे ते मोठ्या प्रमाणात येऊ शकत नाही. जसं बीज पेरतात तसं देवाकडे जे उत्तम होतं त्याचा एकुलता एक पुत्र त्याने जगामध्ये पेरला. देवाने काय पेरलं? स्वतःचा पुत्र जगामध्ये त्याने पेरला. येशू ख्रिस्ताला जगात पाठवलं. पेरला म्हणजे काय? येशू क्रूसावरती मेला. गव्हाचा दाणा जसा मरतो म्हणजे त्याला जमिनीत पेरल्यानंतर त्याच्यातून मुळं निघतात. गहू राहत नाही, फुटून जातो, नष्ट होतो. तसा ख्रिस्त वधस्तंभावरती मारला गेला. अस्तित्व नष्ट करून टाकलं त्याने स्वतःचं. शून्य झाला वधस्तंभावर. फिलिपी 2 मध्ये सांगितल्याप्रमाणे देवाने जगावर एवढी प्रीती केली, एकुलता एक पुत्र दिला. त्याने एक पुत्र पेरला. आणि ख्रिस्त ज्यावेळेस क्रूसावरती मेला त्यानंतर त्याला कबरेत गाडण्यात आलं. येशू पुरला गेला. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. बऱ्याच वेळा मला इस्रायलला जाण्याची संधी मिळाली. तुम्ही आनंदी आहेत? किती लोक गेलेत हे नाही विचारणार, पण तिथं मी काय पाहिलं ते सांगतो. ऐकता का? ऐकता की नाही ऐकत? नाही म्हटलं तरी सांगणार आहे. बर, देवाच्या प्रिय लोकांनो, 400 कबर आहेत येशूच्या कबरेसारख्या. किती? सेम. किती? 400 कबर आहेत येशूच्या कबरेसारख्या. 400 कबर आहेत, पण त्यातल्या 399 कबरा बंद आहेत. 399 कबरा बंद आहेत. एकच कबर उघडी आहे आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. हालेलुया. येशूची कबर उघडी आहे प्रियांनो, कारण तो मरणातून विजयी झालेला आहे. योहान 1 अध्याय 12 वचन. आमेन. हालेलुया. जर तुम्ही त्याचा स्वीकार केलेला आहे, जर तुम्ही त्याच्या नावावरती विश्वास ठेवलेला आहे,
तर तुम्ही सगळे देवाचे पुत्र आणि कन्या आहात. हालेलुया. ज्या वेळेस येशू क्रूसावर मारला गेला त्यावेळेस तो एकटा तिथं मारला गेला, पण ज्या वेळेस तो पुनरुत्थित होतो त्यावेळेस मोठं पीक येतं. आणि आता देव म्हणू शकत नाही की मला एकच पुत्र आहे. तुम्ही आणि मी सगळे देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. हालेलुया. बोला येशू मसीह की. येशू एकटा क्रूसावरती मेला, पण तो पुनरुत्थित झाला, मोठं फळ मिळालं प्रियांनो. आणि आज संपूर्ण जगात देवाचे पुत्र आणि कन्या आहेत. हालेलुया. देवाने पेरणी केली, माझा देव आज कापणी करत आहे. आणि ज्या वेळेस कापणी करतो अख्खा स्वर्ग आनंद करतो. ज्या वेळेस एक पापी आपलं मन बदलतो स्वर्गात आनंद केला जातो. हालेलुया. एकदा असंच प्रार्थना करताना प्रभूला विचारलं मी, प्रभू ठीक आहे तुझ्या मनाला आनंद होतो कारण तुझ्या राज्यात एक जण आलाय, पण हे देवदूत बाकीचे सगळे का आनंद करतात? अख्खा स्वर्ग आनंद करतो की नाही? देवाच्या राज्यात एक व्यक्ती आल्याच्या नंतर स्वर्ग आनंद करतो. बायबल सांगतं देवदूतांनी का आनंद करायचं? देवाने मला उत्तर दिलं प्रियांनो, राजवाड्यात जेव्हा राजपुत्र आणि राजकन्या जन्माला येतात अख्ख्या राज्याला आनंद करावा लागतो. हालेलुया. तुम्ही आणि मी राजपुत्र आणि राजकन्या आहोत. हालेलुया. आता ज्या वेळेस आपण म्हणतो की आम्ही ख्रिस्ताच्या बरोबरचे वारस आहोत, बँकेत जॉईंट अकाउंट एक पद्धत आहे. एक दोन जण मिळून एकच अकाउंट काढतात, तीन जण मिळून काढतात का नाही? हे जॉईंट अकाउंट आहेत ख्रिस्ताचं आणि तुमचं. जे पैसे एकाच्या सहीने निघतील ते पैसे दुसऱ्याच्या सहीने पण निघतील. जे अधिकार पहिल्याकडे आहेत ते अधिकार दुसऱ्याला पण दिलेले आहेत. तुम्हाला कळतंय मला काय सांगायचंय? ख्रिस्ताच्या सोबतीचे वारसदार म्हणजे जे आशीर्वाद ख्रिस्तावरती होते तेच आशीर्वाद मंडळीवरती आलेले आहेत. जो अभिषेक त्याच्यावरती होता तो अभिषेक आम्हाला मिळालेला आहे. जसा तो देवाचा पुत्र आहे, तुम्ही आणि मी त्याच देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. हालेलुया. म्हणा मी देवाचा पुत्र आहे, मी देवाची कन्या आहे. हालेलुया. बाप तसा बेट आणि कुंभार तसा लोटा असं म्हणतात तसं. हालेलुया. तुमची वर्तणूक, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं चालणं त्याच्यातून ख्रिस्त झळकलं पाहिजे. तुम्ही चालता तेव्हा लोकांना वाटलं पाहिजे अभिषेक चाललेला आहे देवाचा, देवाचं सामर्थ्य चाललंय. ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस लोकांना कळालं पाहिजे हा नाही बोलत, याचा देव याच्या तोंडातून बोलत आहे, याच्या मुखातून परमेश्वराची वाणी चाललेली आहे. तुम्ही एखाद्याकडे पाहता त्यावेळेस त्याला कळालं पाहिजे की देव आमच्याकडे याच्या नजरेतून पाहतोय. हालेलुया. तुम्ही देवाचं चालतं फिरतं मंदिर आहात. मी काय म्हटलं? तुम्ही देवाचं मंदिर कसं पाहिजे? पवित्र पाहिजे. हालेलुया. आम्ही किती आनंद करायला पाहिजे. लोक लई अभिमानाने सांगतात, तुला माहिती का मी कोणाचा मुलगा आहे? तू कोणाचाही असो, मी स्वर्गीय देवाचा पुत्र आहे. हालेलुया. स्वर्गीय देव माझा बाप आहे. कोण म्हणाल तू माझ्या बापाला ओळखत नाही? अरे येड्या, चल बाजूला हो, तुला माहित नाही माझा बाप कोण आहे. हालेलुया. खूप मोठा आहे आपला देव, खूप महान आहे, खूप सामर्थ्यवान आहे, तो अद्भुत आहे, प्रतापी आहे, खूप मोठा आहे आपला देव. देवाची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी त्याची इच्छा पूर्ण करावी. एवढ्या उंच देवाची, एवढ्या सर्वोच्च देवाची तुम्ही सेवा करता, तोंड पाडून जीवन जगू नका. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. हालेलुया. सर्वदा आनंद करा. दुःख आलं तरी, संकट आलं तरी, अरिष्ट आलं तरी, आजार आला तरी का करा माहिती का? तुमचा एक दुश्मन आहे, सांगू त्याचं नाव? दिसला नाही मला म्हणून म्हटलं मी. तो वैरी सैतान जो आहे ना, तो प्रॉब्लेम घेऊन येतो. प्रॉब्लेम तुमच्याकडे यायच्या आत लांब जरी दिसला तर काही लोक इकडे थरथर हातपाय गळून खलास.
समस्या आल्यानंतर जे धीर सोडून देतात ते जीवनात यशस्वी नाही होऊ शकत. पण जे म्हणतात लाख संकट आले तरी मला भीती वाटणार नाही, कारण माझा बाप माझ्या बरोबर आहे. त्या देवाचं मी लेकरू आहे, जो देव सर्वोच्च परमेश्वर आहे. मी कुठल्या अरिष्टाला घाबरणार नाही, कारण त्याची आकडी त्याची काठी मला धीर देतात. तो माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढं ताट वाढणारा देव आहे. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, कारण माझा बाप सगळ्यात मोठा आहे. हालेलुया. त्या देवाचे तुम्ही आणि मी लेकर आहोत. रोज या गोष्टीचं स्मरण ठेवायचं की मी देवाचं लेकरू आहे. काही लोक आरशा पुढे जाऊन उभे राहतात आणि त्या आरशाला नावं ठेवतात. माझं नाक असं असतं तर बरं झालं असतं, माझे डोळे तसे असते तर बरं झालं असतं, माझा रंग थोडा उजळ असता तर बरं झालं असतं. लोक आरशात बघून नावं ठेवतात. तुम्ही देवाची हस्तकृती आहात. तुम्हाला परमिशन नाहीये तुम्ही स्वतःला नावं ठेवावेत. देवाने तुम्हाला परवानगी दिलेली नाहीये की तुम्ही स्वतःला पाहून नावं ठेवावीत. जैसे बनाया अच्छा बनाया. आता हे नाक असं सरळ केलंय, उलट केलं असतं तर पावसाचं पाणी भरलं असतं. जैसे बनाया अच्छा बना. कलर कसाही असो, हृदय चांगलं पाहिजे. हालेलुया. माणसं चेहरे पारखतात हो, त्यांना पारखू द्या, पण माझा देव अंतःकरण पारखणारा देव आहे. त्याने तुमचं मन पाहिलंय, त्याचं तुमचं हृदय पाहिलंय. पोरीनो, लग्न करताना असं म्हणू नका मला हँडसमच नवरा पाहिजे. नको हँडसम. हालेलुया. नोकरीला आहे की नाही, का कुठल्या चर्चला जातो का नाही, का नुसता हँडसम आहे, बाकीची गाडी पटरीवर आहे की नाही, दिसण्याच्या मागे जाऊ नका. परमेश्वर हृदय पारखणारा देव आहे. त्यांनी तुमची मन अंतःकरण पडताळून पाहिलेली आहेत आणि त्याने तुम्हाला आशीर्वादित केलंय. म्हणून स्वतःला नावं ठेवू नका. ज्या ज्या वेळेस आरशा पुढे जाऊन म्हणाल त्यावेळेस म्हणा की मी देवाच्या प्रतिरूपाचा आहे. हालेलुया. मी देवाचं संतान आहे. माझ्या प्रभूने मला आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. देवाने तुम्हाला आणि मला त्याची लेकरं केलेलं आहे आणि ह्याच्यासारखा मोठा आनंदच नाही. आणि ज्याला गॅरंटी झालेली आहे ना की मी माझ्या प्रभूचं लेकरू आहे, त्याला कधीच एकटं वाटत नाही. त्याला कधीच वाटणार नाही माझा नवरा नीट बोलत नाही, मला यांनी सोडलं, माझी बहीण तशी. अरे कोणाला कसं वागायचं तसं वागा, माझा बाप मला सोडणार नाही. माझा देव माझ्या बरोबर आहे, मी त्याचं लेकरू आहे. माझा प्रभू माझा कधी हात सोडत नाही. दुःखात संकटात हे लोक स्थिर आणि खंबीर राहतात, ज्यांना कळालंय की परमेश्वर आमचा पिता आहे. कसे होणार देवाचे पुत्र आणि कन्या? पहिली गोष्ट, आता योहान 1:12 प्रमाणे आपण शिकलो की देवावर विश्वास टाकल्याने आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या बनणार आहेत. विश्वास ठेवल्याने सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, त्याच्यावर विश्वास आम्ही टाकला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, 2 करिंथ 6 अध्याय 17 आणि 18 वचन. 2 करिंथ 6 अध्याय 17 आणि 18. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो, आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन आणि मी तुम्हाला पिता असा होईन, तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. आमेन. जेव्हा तुम्ही वाईट गोष्टींमधून निघता त्यावेळेस तुम्ही देवाची लेकरं होता. ज्यावेळेस तुम्ही वाईटात तसेच राहता त्यावेळेस तुम्ही देवाची लेकरं होण्याच्या योग्यतेचे राहत नाही. ज्यावेळेस आपण म्हणतो की देवा आजपासून या पापाचा मी त्याग करतो, आज हे व्यसन मी सोडून देतो, हे पाप मी सोडून देतो, माझ्या जीवनातल्या या वाईट गोष्टी मी आज सोडायला तयार आहे. प्रभू म्हणतो की माझ्या लेकरा, मी तुझा स्वीकार करायला तयार आहे. जर तू जग माझ्यासाठी सोडायला तयार आहे तर मी पण तुला आमच्या परिवारात या आशीर्वादित कुटुंबामध्ये घ्यायला तयार आहे. आम्ही देवाच्या कुटुंबाचा भाग होतो कधी? ज्यावेळेस आम्ही पापाचा आणि वाईट गोष्टीचा त्याग करतो. आम्हाला अरिष्टातून वाईट गोष्टीतून सोडवणारा देव, त्याच्याकडे आम्ही धाव घेणं गरजेचं आहे. विश्वासाने आम्ही त्याची लेकरं होतो. दुसरी गोष्ट, आम्ही वाईटाचा त्याग केल्याने आम्ही त्याचे लेकरं होतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, मत्तय 5 अध्याय 9 वचन. मत्तय 5:9.
जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. कोण लोक? शांती करणारे. काही लोक जिथं शांती आहे तिथं अशांती करतात. अगं बाई, तुला माहिती का तुझी सून काय बोलली तुझ्याविषयी? तिला म्हणायचं तुझं तोंड बंद कर, मी डायरेक्ट सासूबाईंना जाऊन विचारते. हालेलुया. हे निरोप देणारे कधी नीट निरोप देत नाहीत प्रियांनो. हालेलुया. अशांती पसरवणारे लोक आम्हाला ओळखता आले पाहिजे. आणि आमचं जीवन असं असलं पाहिजे की आम्ही नेहमी शांती करणारे लोक झालं पाहिजे. जिथं वाद आहेत तिथं आम्ही शांतता प्रस्थापित केली पाहिजे. जिथं वाईट होतंय तिथं अजून आगीत तेल टाकायला जायचं नाही. आमेन. जिथं काही वाईट होत आहे तिथं तुम्ही उभे राहिल्यानंतर तिथं शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. तुमच्या शब्दाने, तुमच्या उपस्थितीने अशांत ठिकाणी शांती निर्माण झाली पाहिजे. कारण जे शांती करतात ते धन्य, कारण त्यांना देवाची मुलं म्हणतील. जर आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाची मुलं आहोत, आमचा विश्वास अतूट पाहिजे, वाईटच आम्ही त्याग केला पाहिजे आणि आम्ही नेहमी शांती करणारे लोक होणं गरजेचं आहे. आमेन. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. सैतान नेहमी ना बऱ्याच वेळा लोकांना खोट्या गोष्टी सांगत राहतो की आता तुझ्याकडून ही चूक झाली, आता तुला देवाच्या राज्यात वाटा नाही. काही लोक खूप म्हणजे काय म्हणतात ना त्याला, त्या एका विशेष गोष्टीत अशा अडकतात की त्याच्यानंतर त्या पापात पडल्यानंतर त्यांना असं वाटतं की आता मी परत इथून मागे येऊच शकत नाही. मी एवढा व्यसनात गेलोय की आता ह्या व्यसनातून मला बाहेर येताच येणार नाही. मी पडलोय, मी लांब गेलोय. पण ऐका, लूक याच्या 15व्या अध्यायामध्ये 11 पासून पुढे एक विशेष अशी गोष्ट दिलेली आहे की जी उधळ्या पुत्राबद्दल आहे. उधळा पुत्र, एक बापाला 2 मुलं होती आणि त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा माझ्या संपत्तीचा वाटा मला देऊन टाका. बापाने वाटणी केली, मुलाला जो हिस्सा होता त्याला देऊन टाकला. आणि वाटणी झाल्याच्या नंतर एक दिवस असा आला की हा मुलगा आपलं सगळं काही होतं ते सगळं त्याने जमा केलं आणि तो निघून गेला, दूरदेशी गेला. दूरदेशी गेल्याच्या नंतर त्याने उधळपट्टी केली. बऱ्याच वेळा ज्यावेळेस नुसतं आउटगोईंग असतं, आमच्याकडे आहे नाही ते संपून जातं प्रियांनो. जेव्हा इनकमिंग नाही, फक्त आउटगोईंग चालू आहे, असलेल्या गोष्टी संपणार आहे. तुम्ही नुसतं ओतत राहिलात, उधळत राहिलात तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे शिल्लक काय राहणार? ह्या मुलाचं हे चुकलं. जे त्याच्याकडं बापाने कष्टाने कमवलेलं दिलं होतं ते त्याला टिकवता आलं नाही. फार महत्वाची गोष्ट आहे, जे बापाने दिलंय ते आम्हाला टिकवता आलं पाहिजे. ज्यावेळेस प्रभू येईल तो प्रत्येकाचा जाब विचारणार आहे. प्रियांनो, मी तुला कृपादान दिली, टिकून धरलीस का? मी तुला पवित्र आत्मा दिला, तुझ्यात तो अजून आहे का? मी तुझ्यात प्रीती दिली, तुझ्यात ती अजून आहे का? जर आम्ही थंड पडत गेलो, जर आमच्याकडे बापाने दिलेल्या गोष्टी टिकून नाही राहिल्या, आशीर्वाद गेले समजा. म्हणून जे चांगलं आहे ते धरून राहायचं. किती लोक आमेन म्हणणार आहे? हालेलुया. जे चांगलं आहे ते धरून राहायचं. या मुलाने खर्चच करत गेला, एवढी उधळपट्टी केली, एवढी उधळपट्टी केली का एक दिवशी त्याची इच्छा वेगळी चेंज झाली. थोडी खायला काही मिळे ना, दुष्काळ पडला. डुकरा पुढच्या शेंगा खाण्याची त्याची इच्छा झाली. लोकांची इच्छा असते मला 5 स्टारचं जेवण मिळावं. लोकांची इच्छा असते की आमच्या गावच्या घरी जाऊन मला काहीतरी जेवलं पाहिजे. लोकांची इच्छा असते मला इथं काहीतरी भोजन पाहिजे. लोकांची इच्छा असते, पण ह्याची इच्छा जरा भलतीकडेच चालली आहे. आणि ह्याची इच्छा अशी आहे कारण त्याला खायला काही नव्हतं. आणि त्या परिस्थितीत त्याला आठवण झाली की माझ्या बापाच्या घरी किती रेलचेल आहे. उधळा पुत्र पश्चाताप होऊन बापाकडे आला नाही. कान उघडे ठेवून ऐका. बापाच्या घरचं अन्न मिळावं या अपेक्षेने तो परत आला. त्याला ही अपेक्षा होती की परत बापाच्या घरी जाईल आणि एक नोकर चाकर जसे राहतात त्याच्या घरामध्ये मी राहील, म्हणजे माझा खाण्यापिण्याचा प्रश्न सुटेल. कुठंच असं लिहिलेलं नाही का त्याला बापाची आठवण झाली, व्याकुळ झाला, माझा बाप कसा असेल, माझा बाप आता म्हातारा झालाय का, माझा बाप दुःखात असेल का, माझी बापाची नजर माझ्याकडे लागली आहे का, माझ्या बापाला आठवण येते का. त्याला बापाचं घेणं नव्हतं, त्याला फक्त खाण्यासाठी तो परत आला होता. लक्ष देऊन ऐका प्रियांनो, ज्या वेळेस तो परत माघारी आला,
बाप त्याच्या वाटेकडं डोळे लावूनच होता. बाप आहे तो, हालेलुया, बाप आहे तो, बाप. जे लेकरं आई बापाला उद्धट बोलतात, कान उघडे ठेवून ऐका, आशीर्वाद थांबलेत तुमचे. जे लेकरं आई बापाचा सन्मान करत नाहीत, कान उघडे ठेवून ऐका, तुमच्या जीवनातल्या प्रार्थना व्यर्थ गेल्या. 5वी आज्ञा तुम्ही मोडली. जे लोक आई बापाचा सन्मान करू शकत नाहीत, ते सेवा करू शकत नाहीत. आई बापाचा सन्मान केला पाहिजे. हा मुलगा जसा परत आला, कशा स्थितीत आला असेल? ज्याने डुकरांच्या कळपामध्ये वेळ घालवलेला आहे, त्याचा अवतार काय झाला असेल? कसले दुर्गंधीचे कपडे, कसला घाण अवतार घेऊन आला असेल. पण बायबल सांगतं बापाने त्याला मिठी मारली. हा आमचा देव आहे, हा आमच्या देवाचा स्वभाव आहे. जेव्हा जग आम्हाला तुच्छ लेखतं, तो त्याच्या मिठीत घेतल्याशिवाय राहत नाही. जेव्हा जग धिक्कारतं, तुझं काही होणार नाही, त्यावेळी तो आम्हाला जवळ केल्याशिवाय राहत नाही. उदळ्याला त्याने जवळ घेतलं, जागा दिला त्याला, अंगठी दिली, पुष्ट सगळं जेवण खावण सगळं एकदम आनंदी आनंद. काय वातावरण आहे. उधळ्या पुत्र बापाच्या घरी होता, त्यावेळेस पण तो पुत्र होता का बापाचा? होता की नव्हता? उधळ्या पुत्र बापाकडे वाटा मागतो, त्यावेळेस तो बापाचा मुलगा होता. त्याच ज्या वेळेस त्याने वाटा घेतला आणि घर सोडून गेला, तेव्हा पण तो पुत्र होता बापाचा. ज्या वेळेस त्याने संपत्ती उधळत होता, तेव्हा पण त्याच बापाचा मुलगा होता. बरोबर आहे का मी बोलतोय ते? ज्या वेळेस त्याची संपत्ती संपली, तरी त्याच बापाचा मुलगा होता. ज्या वेळेस त्याला डुकरापुरच्या शेंगा खाव्याशा वाटल्या, तरी पण तो त्याच बापाचा मुलगा होता. ज्या वेळेस त्याची पावलं परत वळाली, तेव्हा पण त्याच बापाचा मुलगा होता. मग हे कुणी सांगितलं आम्हाला की आमच्या जीवनात अडचणी आल्या मग आमचा देवाबरोबरचा संपर्क तुटतो? देव तुमच्याशी संपर्क तोडायला तयार नाही. जगातले नाते तुटत नाहीत, हे तरी येशूच्या रक्ताने जोडलेलं नातं आहे. हे तोडण्याची ताकद कोणामध्ये आहे? ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आम्हाला विभक्त करेल? ही ताकद कुठल्या संकटामध्ये नाही. संकट येतील आणि संकट जातील, पण त्या देवाचं नाव कायमस्वरूपी राहणार आहे. त्याची कृपा आमच्या जीवनावरून हटणार नाही. अडचणी असल्या तरी तुम्ही जगाचा प्रकाश आहात. पैसे संपले तरी तुम्ही जगाचा का? पैसे संपले मग पॉवर पण संपते. काही लोकांची 1 ते 10 तारखेपर्यंत पॉवरफुल प्रार्थना असते. हालेलुया. पैसा आला की काही लोक एकदम चेहरे प्रफुल्लित, पैसा संपला की चेहरे बदलतात. पैसा असला किंवा नसला तरी आमच्यावर देवाचा अभिषेक फुलला असला पाहिजे. आमच्या चेहऱ्यावरचं तेज कमी होता कामा नये. आमच्या जीवनातला प्रभूचा आनंद कशानेच कमी होता कामा नये. दिनी प्रतिदिनी रोज आम्ही स्मरणात ठेवावं की आम्ही त्या स्वर्गीय देवाची लेकरं आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो, लेकरं बापाला कसं सांगतात तसं आम्ही विश्वासाने त्याला मागितलं पाहिजे. हालेलुया. काही लोकांना वाटतं देवाचा बजेट थोडा कमी आहे. काही लोकांची प्रार्थना इतकी कॉम्प्रोमाइजची असते की देवा बघ, जमलं तर एवढं दे, मला जमलं तर आज संध्याकाळपर्यंत 5,000 रुपयांची गरज आहे, जमलं तर प्रभू 2.5 तरी दे. अरे तू भिकारी असशील, माझा देव नाहीये. कंगाल माणसं, तुझे विचार कंगाल आहेत. ऐकताय का चर्च तुम्ही? माझ्या बायबलमध्ये लिहिलंय, तो तुला राष्ट्रवतना दाखल देणारा देव आहे. तो तुला आशीर्वादित करणारा देव आहे. कधी पाहिलं असं की एखाद्या राजाचा मुलगा रस्त्यावरती भीक मागतोय? घडतं असं? एक श्रीमंत माणूस आहे आणि त्याची लेकरं फाटक्या तुटक्या कपड्यात वावरत आहेत, गरिबीमध्ये राहत आहेत. असं घडू शकतं का? देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या जगात आमची स्थिती कशी असो, पण आमचे विचार हेच असले पाहिजेत की आम्ही जिवंत देवाची लेकरं आहोत. इथं आम्ही कसेही दिसू, पण स्वर्गात आमचं फार मोठं गौरव आहे. हालेलुया. आम्ही देवाच्या परम तेजाने भरलेले लोक आहोत. आम्ही जगाचं मीठ आहोत. मीठ असलं तर चव आहे, मीठ नसलं तर
बेचव लागेल. एक दिवस असा येईल हे जग बेचव होणार आहे. का माहिती आहे का? येशू मेघारूढ होऊन येईल आणि देवाची लेकरं उचलली जातील प्रियांनो. हालेलुया. मीठ जगातून काढून घेतलं जाईल. जगात काही चवच राहणार नाही. अख्खं जग बेचव होणार आहे. आम्ही या जगामध्ये ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करत आहोत. हालेलुया. त्याच्या राज्याचं प्रतिनिधित्व करत आहोत. प्रत्येक देवाचा दास आणि दासी त्या ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचे लोक आहोत. हालेलुया. आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. देवाने तुम्हाला आणि मला इथं या जगात उभं केलेलं आहे. आज आम्ही ज्या वेळेस आमच्या जीवनातल्या परिस्थितीमध्ये जगत असतो, आमच्या अडीअडचणीत पाहत असतो, त्यावेळेस आमचा त्या गोष्टींकडे पाहण्याचा आज नंतर दृष्टिकोन बदलला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संकट ज्यावेळेस येतात सगळ्यांकडेच येतात. कोरोना आला तेव्हा म्हटलं का हे घर नको हेच घर? आला तर सगळीकडेच आला. काही लोकांचे रिपोर्टवर नावं बदलून आले का कसे आले मोबाईलवर कोणाचे रिपोर्ट माहीत नाही. ते फक्त नुसतं पॉझिटिव्ह बघून काही लोकांनी जीव सोडलाय. नंतर कळालं रिपोर्ट दुसऱ्याचाच होता. काही घाबरून गेले. संकट येतील तेव्हा सगळ्यांवर येतील. दोन घरं ज्यावेळेस एक वाळूवर आहे एक खडकावर आहे, पाऊस आला दोन्ही घरांना लागला. हो, वादळ दोन्ही घरांना लागलं, पण एक पडलं आणि एक स्थिर उभं राहिलं. संकट सगळ्यांवरती येणार आहेत आणि देवाच्या लोकांवर थोडी जास्त येणार आहेत. एखाद्या दारुड्याचा विरोध करा, तो पहिल्याच वाक्यात तुमचं तोंड बंद करेल. तुझ्या बापाची पितो का? खलास. तुम्ही एक शब्द बोलणार नाही पुढं. पी बाबा, आता मी काय करू? तरी तुझ्याच बापाची पी, मला काय करायचंय? संकट त्यांना नाहीये. जे रेग्युलर चर्चला जातील ना त्यांना विरोध होईल. कसं काय जातोस चर्चला? नको जाऊ, कामाला जा पहिला, बाकीच्या गोष्टी कर. प्रार्थना करणाऱ्यांना विरोध होईल. सत्य मार्गाने चालणाऱ्यांना विरोध होईल. सत्यतेने जे पुढे पाऊल टाकतात त्यांना विरोध होईल. कारण जग वाईट आहे आणि त्यांना वाईटच आवडतं. चांगल्याचा पूर्वीपासून विरोध होत आलाय. संकट सगळ्यांकडे, पण एक फरक आहे प्रियांनो, ऐकताय का? संकट ज्यावेळी जगाकडे येतात त्या संकटामध्ये त्या जगातल्या लोकांचा नाश होतो. पण ज्यावेळेस संकट विश्वासणाऱ्यांकडे येतात त्यावेळी त्या संकटांचा नाश होतो आणि विश्वासणारे खंबीर उभे राहतात. समस्या आली, आपला रोल काय पाहिजे? त्या समस्येची लढत बसू नका. तो म्हणतो तू शांत राहा, मी तुझ्या बाजूने लढणार आहे. नाही प्रभू, मला लढू दे. येशूने 6व्या शब्दात काय म्हटलं? वधस्तंभावरती 2च शब्द आहेत फक्त, पूर्ण झाले. आता जे त्याने क्रुसावर पूर्ण केलं तू परत कशाला स्टार्ट करतो? जी लढाई संपलीये ती लढाई परत कशाला लढतो? सैतान ऑलरेडी हारलेला आहे. तुम्ही ऐकलं नाही मला असं वाटतंय. मी सैतानाशी झुंज करतोय पास्टर. अरे हरवलंय त्याला. जो हारलाय त्याला किती हरवतो अजून? ऑलरेडी हारलाय तो. हारलाय, चल लीग, एवढंच बोला, संपला विषय. मी झुंज देतोय त्याच्याशी, मी उपास प्रार्थना करतोय, सैतानाला हरवतोय, सैतानाला मारतोय. कैक वेळा असं झालं प्रियांनो. दुष्टात्मा लागलेल्या लोकांना मला प्रार्थना करायची पण देवाने वेळ येऊ दिली नाही. हे दुष्टात्म्या निघ, हाल केलं, गायब. कारण तुम्ही एकटे चालत नाही, तुम्ही देवाची उपस्थिती घेऊन चाललेले आहात. देवाचं सामर्थ्य घेऊन चाललेले आहात. तुम्ही देवाचे पुत्र आणि कन्या आहात. संकट आल्यानंतर तुम्ही काय कराल? संकट आल्यानंतर त्या संकटाकडे लक्ष देऊ नका, प्रभूकडे लक्ष द्या. हालेलुया. संकट आल्यानंतर प्रभू समोर गुडघे टेका. कुणासमोर? जो व्यक्ती प्रभू समोर गुडघे टेकतो त्या व्यक्ती समोर प्रत्येक समस्या गुडघे टेकते.
तुमच्या प्रार्थनेत ते सामर्थ्य आहे. आणि हा अधिकार देवाच्या लेकरांना देवाने दिलेला आहे. आमेन. देवाने तुम्हाला आशीर्वाद दिलाय की आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या असावं. म्हणा, मी देवाचं लेकरू आहे. थोड्या हिमतीने बोला, मी देवाचं लेकरू. आता काय केलं माहिती आहे का तुम्ही? ते एखाद्या जायदादचे पेपर असतात ना, ते ओरिजिनल पेपर तुमच्या हातात आलेत. तुम्ही स्वतःला देवाचं लेकरू म्हणून तुम्ही स्वर्गीय आशीर्वादाचे वाटेकरी झाला. देवाच्या स्वर्गीय आशीर्वादाचे तुम्ही वाटेकरी झालेले आहात. मग आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या गोष्टीचं आम्ही स्मरण ठेवायचं की मी देवाचं लेकरू आहे. हालेलुया. मी देवाचा पुत्र, देवाची कन्या आहे. आणि आज परमेश्वराकडे मी आलेलो आहे. मी देवाकडं हाक मारणार आहे आणि प्रभू माझ्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. हालेलुया. आज देव माझी कुठलीही समस्या असली तर दूर करणार आहे. का? कारण मी त्याचं लेकरू आहे. कुणी असे आईबाप आहेत का ज्यांना आवडतं लेकरं दुःखात राहावीत? कोणाला वाटत असलं माझे लेकरं असेच दुःखात मेले पाहिजेत, असं कुणाला वाटतं? आम्ही चांगलेत का आमचा देव चांगला आहे? देवा एवढं कुणीच चांगलं नाही. आम्ही वाईट असता आम्हाला मुलाबाळांचं चांगलं व्हावं हे कळतं. त्या चांगल्या देवाला किती जास्त कळणार आहे प्रियांनो. तो किती आमची काळजी घेणार आहे. त्या परात्पर देवाच्या चरणाशी आम्ही आलेलो आहोत. मग आज त्याला हाक मारूया. जी तुमची अडचण आहे, जो तुमचा आजार आहे, दुःख आहे, त्याला एकदा हाक मारून सांगूया, प्रभू माझ्या जीवनातलं हे दुःख आज तू दूर कर. मी चॅलेंज देतो तुम्हाला. तो तुमची प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाही. आज तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळेल. जे एकटे पडलेत, जगावंसं वाटत नाही, लोक माझा अपमान करतात, अरे सोड ते सगळं. आज नजर येशूकडे लाव. बास. तुला जगाने सोडलं तरी चालेल, पण तुझा बाप तुला कधी सोडणार नाही. तुझा येशू तुला कधी सोडणार नाही. हालेलुया.